नमस्कार रसिक श्रोते हो. मी सौ योजनगंधा जोशी सेंटर स्पॉटमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण गीत रामायणातील 51वे पुष्प म्हणजेच श्रीरामांनी सीतेला अग्निपरीक्षा जी द्यायला सांगितलेली आहे त्या संबंधितले गीत आणि त्याचे रसग्रहण ऐकणार आहोत. सखी सरले ते दोघांमधले नाते, हे श्रीरामांच्या मुखातील शब्द ऐकून त्या साध्वी जानकीच्या मनाची अवस्था काय झाली असेल. तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले. तिने श्रीरामांच्या चरणांची शपथ घेऊन पुन्हा पुन्हा आपल्या शुद्धत्वाबद्दल सांगितले, पण कर्तव्य कठोर श्रीराम स्वस्थच राहिले. अंती ती देवता तुल्य सीता लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी, माझ्यासाठी चिता सिद्ध करा. देहत्याग करणे हा एकच मार्ग उरलेला आहे. विभीषण, लक्ष्मणादिक सर्वांनाच या विदारक घटनेने परमावधीचे दुःख झाले, परंतु श्रीरामांचे मन वळविण्यास कोणीच समर्थ नव्हता. चिता सिद्ध झाली. श्रीरामांना प्रदक्षिणा करून अग्नीची ज्वाळा अग्नीमध्ये मिसळावी तशी ती सीता चितेत शिरली. हाय हाय असा अत्यंत दुःखदर्शक शब्द अवघ्या सैन्यातून उठला, परंतु थोड्याच अवधीत ती चिता उडवून देऊन मूर्तिमंत अग्नी सीतेला घेऊन प्रगट झाला. तो प्रत्यक्ष पावक श्रीरामांना म्हणाला, रामा, ही कलंकरहित आहे. या निष्पाप पतिव्रतेचा तू परत स्वीकार कर, अशी माझी तुला आज्ञा आहे. श्रीरामांचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले. गदगद स्वरात ते त्या सूरश्रेष्ठ अग्नीला म्हणाले, लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची. लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची. स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. ज्ञात काय नव्हते मजसी हिचे शुद्धशील. ज्ञात काय नव्हते मजसी हिचे शुद्धशील. लोककोप उपजवितो का कधी लोकपाल. लोकमान्यता ही शक्ती लोकनायकाची. लोकमान्यता ही शक्ती लोकनायकाची. स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. सुताही क्षमेची. श्रोते हो, सखी सरले ते दोघांमधले नाते पासून स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची असे म्हणताना काळाचा टप्पा जरी काही क्षणांचा असला तरी भावनेचा परीघ मात्र खूप मोठा आहे. सखी, आपल्या दोघांमधील नाते आता सरलेले आहे. तू तुझ्या मार्गाने जाण्यास मोकळी आहेस असे म्हणताना श्रीराम पती म्हणून बोलत असले तरी त्यामध्ये भाव मात्र राजधर्माचा, कर्तव्यनिष्ठेचा आहे. श्रीरामांना तिचे शुद्धशील, तिचे पावित्र्य ठाऊक नाही का? पण पतीसोबत ते एक राजे आहेत आणि राजाला नेहमी प्रजेच्या विचाराप्रमाणे वागावे लागते. श्रीरामांनी जानकीला तसेच स्वीकारून जर अयोध्येस परत नेले असते तर लोकांचा कोप त्यांच्यावर झाला असता, लोकांचा रोष ओढवला असता. प्रजेचे मत, त्यांचे सुख आनंद विचारात घेऊन पुढे जाणे हे लोकपालाचे म्हणजेच राजाचे आद्य कर्तव्य आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये जनतेची स्वीकृती, त्यांची मान्यता ही लोकनायकाची शक्ती ठरते. प्रजेची सोबत असेल तरच राजा निर्विवादपणे राज्य करू शकतो आणि म्हणूनच सर्व काही ज्ञात असूनही केवळ प्रजेच्या मनाचा विचार करून श्रीरामांनी हे अत्यंत धाडसी परंतु तितकेच मनाला बोचणारे असे कार्य केले. खरं तर श्रीराम हे अत्यंत संवेदनशील आहेत. सीतेवर त्यांचे अपरंपार प्रेम आहे. तिच्याबद्दल त्यांच्या मनात यत्किंचितही किंतु नाही. पण तरीही एक राजा म्हणून अत्यंत कठोरपणे वागताना श्रीराम आपल्यासारख्या सामान्यांना हाच उपदेश देतात की व्यावहारिक जीवनात कर्तव्यापुढे भावनेला शून्य किंमत आहे आणि म्हणूनच ते कर्तव्य कठोर म्हणून या त्रिखंडात ओळखले जातात. स्वतःला कितीही त्रास झाला तरी कर्तव्यामध्ये यत्किंचितही कसूर करायची नाही, हेच तत्व श्रीरामांचे चरित्र आपल्याला सांगते.
त्यामुळेच अग्निदिव्यासारखी कठोर परीक्षा ते आपल्या प्राणप्रिय पत्नीची घेतात. श्रीराम तर थोर आहेतच, पण सीतेचे चरित्रही कमी अलौकिक नाही. आपला कोणताही गुन्हा नसताना केवळ पतीच्या कर्तव्यपूर्तीसाठी ती देहत्याग करण्यासही मागे पुढे पाहत नाही. ही केवढी महान गोष्ट आहे. रामायण हे श्रीरामांचे चरित्र आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त ते सीतेचे चरित्र आहे असे मला नेहमी वाटते. श्रोते हो, श्रीराम आणि सीतेच्या चरित्रापुढे केवळ आणि केवळ नतमस्तक होणे एवढेच आपण करू शकतो. स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची असे अत्यंत आनंदाश्रूंनी भरल्या डोळ्यांनी श्रीराम म्हणत आहेत. ते पुढे म्हणतात की अयोध्येस जरमी नेतो अशी जानकी ते, अयोध्येस जरमी नेतो अशी जानकी ते, विषयलुब्ध मजसी म्हणती लोक नेते, विषयलुब्ध मजसी म्हणती लोक नेते, गमावून बसतो माझ्या प्रीतमी प्रजेची, गमावून बसतो माझ्या प्रीतमी प्रजेची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. श्रोते हो, श्रीराम आपल्या प्रजेचा किती विचार करतात पहा. ते म्हणतात की ही अग्निपरीक्षा न घेता जर देवी जानकीला मी असेच अयोध्येत परत घेऊन गेलो असतो तर संपूर्ण प्रजेने माझा धिक्कार केला असता. स्त्री सुखासाठी लुब्ध झालेला राजा म्हणून माझ्यावर टीका केली असती. राजा स्वतः जेव्हा चारित्र्य संपन्न असतो तेव्हा त्याची प्रजाही तशीच चारित्र्य संपन्न होते. राजानेच जर नीतिमत्ता विवेक सोडला तर प्रजाही तशीच अंधाधुंद वागू लागते. देवी जानकी सोबत मी असाच अयोध्येस परतलो असतो तर मी माझ्या प्रजेची प्रीत गमावून बसलो असतो, जे मला नको होते. म्हणून मी देवी सीतेची परीक्षा घेतली असे म्हणताना ते पुढे व्यक्त होतात की प्रजारंजवितो सौख्ये तोच एक राजा, प्रजारंजवितो सौख्ये तोच एक राजा, हेच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा, हेच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा, प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची, प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. स्वतःच्या सुखापेक्षाही जास्त प्रजेच्या सुखाचा विचार करणारा राजा हाच खरा राजा असतो. आणि श्रीरामांचा राजधर्म त्यांना हेच सांगतो, हेच संस्कार देतो. त्यांचे पूर्वजही याच संस्कारातून घडले होते आणि आज त्याच पावलांवर पाऊल ठेवत स्वतः श्रीरामही त्याच कर्तव्य कठोरतेने आपला राजधर्म बजावत आहेत. प्रजेच्या सुखाशिवाय, तिच्या आनंदाशिवाय दुसरा कोणताच विचार श्रीरामांच्या मनात नाही. म्हणून ते म्हणतात की प्रजा हीच माझ्यासाठी ईश्वराची कोटी रूपे आहेत. आपण ईश्वराची सेवा जितक्या प्रेमाने तत्परतेने करतो तितक्याच तत्परतेने प्रजेची सेवा करणे हाच खरा राजधर्म आहे असे श्रीराम म्हणतात. श्रोते हो, केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी घरातल्या तिजोऱ्या भरून प्रजेला वाऱ्यावर सोडणाऱ्या आजच्या लोकनेत्यांनी या प्रसंगातून किती शिकले पाहिजे नाही का? श्रीरामांनी त्यांच्या लहानातल्या लहान वागण्यातूनही संस्कारांची उधळण सामान्य जनांसाठी केलेली आहे. सीतेच्या अग्निदिव्यावर प्रसन्न झालेले ते पुढे म्हणतात की प्राणही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, प्राणही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्यपोटी, हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्यपोटी, मिठी सोडवू मी धजलो म्हणून मैथिलीची, मिठी सोडवू मी धजलो म्हणून मैथिलीची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. या 4 ओळींचे वर्णन काय आणि कसे म्हणून करायचे? खरे तर श्रीरामांचे संपूर्ण चरित्रच शब्दातीत आहे. त्याला शब्दात पकडणं म्हणजे आकाश मुठीत घेण्यासारखं आहे. श्रोते हो, श्रीराम इथे म्हणतात की प्रजेच्या सुखासाठी राजाला प्रसंगी प्राणही द्यावे लागले तरी बेहत्तर, राजाने ते दिलेच पाहिजेत. इतकी श्रद्धा प्रत्येक राजाच्या मनात आपल्या प्रजेसाठी असलीच पाहिजे.
या गीताचे चिंतन करताना सहज सुचलेला विचार मला इथे अगदी आवर्जून सांगावा वाटतो. आपण वामांगी सीता किंवा विठ्ठलाच्या आरतीमध्ये वामांगी रखुमाई असे म्हणतो. वामांगीच का? तर वाम म्हणजे डावी बाजू. राजा जेव्हा सिंहासनावर आरूढ असतो तेव्हा त्याची पत्नी म्हणजेच युवराज्ञी ही वाम बाजूला असते. उजव्या हातामध्ये राजदंड असतो. उजवा हात, उजवी बाजू ही श्रेष्ठतेचं, प्राधान्याचं प्रतीक आहे आणि डावी बाजू ही तुलनेने कनिष्ठतेचं प्रतीक आहे. उजव्या हातातील राजदंड हा राजाला कोणत्याही परिस्थितीत जनतेला न्याय देण्यासाठीच सांगतो. मग प्रसंगी डावी बाजू म्हणजे युवराज्ञीलाही बाजूला ठेवावे लागले, तिचा त्याग करावा लागला तरी चालेल. युवराज्ञी हे राजाच्या वैयक्तिक सुखाचे प्रतीक आहे. प्रजेच्या सुखासाठी तिथे युवराज्ञी पदही कनिष्ठ दर्जाचे मानले गेले आहे. तिथे राजांच्या इतर वैयक्तिक सुखांची काय बाब? आणि श्रीराम त्यांच्या आचरणातून आपल्याला हेच सांगतात. प्रजेच्या सुखासाठी ते सीतेचा त्याग करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अग्निदिव्यासारख्या महान कठीण प्रसंगातही ते कर्तव्य बुद्धीने स्थिर राहतात आणि हेच सिद्ध करताना ते म्हणतात की प्रजेवरील अपार श्रद्धेमुळेच मी माझ्या प्राणप्रिय सखी मैथिलीची मिठी सोडवू शकलो. प्राणापेक्षाही मला माझी जानकी प्रिय आहे, पण त्याहीपेक्षा पुढे माझ्या जनतेवर प्रेम आहे, म्हणून हे धाडस मी करू शकलो. यानंतर श्रीराम पुढे म्हणतात की वियोगिनी सीता रडता धीर आवरेना. वियोगिनी सीता रडता धीर आवरेना, कसे ओलवू मी डोळे उभी सर्व सेना. कसे ओलवू मी डोळे उभी सर्व सेना. पापण्यात गोठविली मी नदी आसवांची. पापण्यात गोठविली मी नदी आसवांची. स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. श्रोते हो, सीतेचे श्रीरामांवर जितके अपार प्रेम आहे तितकेच श्रीरामांचेही तिच्यावर आहे. नच माग अनुज्ञा मजसी, दश दिशा मोकळ्या तुझसी. सखी सरले ते दोघांमधले नाते. असे म्हणताना श्रीरामांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचा विचारही आपण करू शकत नाही. त्यांच्या सुकुमार कोमल मनाला याच्या किती यातना झाल्या असतील. देवी सीता श्रीरामांना स्वतःच्या प्राणापेक्षाही अत्यंत प्रिय आहे, पण जेव्हा दुःखावेगाने ती रडू लागते, श्रीरामांना सोडून दूर जाण्याच्या कल्पनेने जेव्हा ती व्याकुळ होते, तेव्हा श्रीरामांनाही धीर आवरत नाही. तेही तितकेच व्याकुळ होतात, परंतु ते सीतेप्रमाणे आपले दुःख दाखवू शकत नाहीत, डोळ्यात पाणी आणू शकत नाहीत, कारण त्यांच्या समोर संपूर्ण सेना उभी आहे. सेनेच्या समोर वैयक्तिक दुःखाने व्याकुळ होऊन डोळ्यातून अश्रू गाळणे हे पराक्रमी राजाला शोभणारे नाही. त्यामुळे परमावधीचे दुःख होत असतानाही त्यांनी आपल्या अश्रूंचा पाठ पापण्यांमध्येच गोठवून ठेवलेला आहे. श्रोते हो, अतीव दुःखाने अश्रूंना वाट मोकळी करून देऊन मन हलके करणे कोणालाही शक्य आहे, परंतु मनातील दुःख बाहेर न दाखवता तितक्याच खंबीरपणे सर्वांसमोर उभे राहण्यासाठी वाघाचेच काळीज लागते. श्रीराम आपल्या आचरणातून हेच दाखवतात. श्रीरामांनी सीतेच्या केवळ विरह व्याकुळ कल्पनेने आसवांची नदी पापण्यांमध्ये गोठवून ठेवली आहे. हे जरी सत्य असले तरी ऐकणाऱ्या वाचणाऱ्या प्रत्येक श्रोत्याच्या डोळ्यातून मात्र अश्रूंचा पूर वाहू लागला आहे, हे मात्र अगदी खरे आहे. श्रीराम यापुढे म्हणतात की राम एक हृदयी आहे सखी जानकीचा. राम एक हृदयी आहे सखी जानकीच्या. जानकी विनाना नारी मनी राघवाच्या. जानकी विनाना नारी मनी राघवाच्या. शपथ पुन्हा घेतो देवा तुझ्या पाऊलांची. शपथ पुन्हा घेतो देवा तुझ्या पाऊलांची. स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. श्रोते हो, श्रीराम हे एकपत्नी व्रतधारी आहेत, म्हणून सगळीकडे सर्वश्रुत आहेत. पूर्वीच्या काळी राजकारणाचा एक भाग म्हणून बहुपत्नीत्व मान्य होते, परंतु अशा काळातही श्रीरामांनी एकपत्नी व्रत अजन्म पाळले होते.
ते म्हणतात की माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाला जानकीच्या हृदयात स्थान नाही हे मला माहीत आहे, पण जानकी व्यतिरिक्त दुसरी कोणतीच स्त्री या राघवाच्या हृदयावर अधिराज्य करू शकत नाही हेही तितकेच खरे आहे. तिच्याशिवाय मी दुसऱ्या स्त्रीचा विचारच करू शकत नाही, असे देवाच्या पावलांची शपथ घेऊन श्रीराम म्हणतात. यातूनच त्यांचे देवी सीतेवरील असीम प्रेम दिसून येते. ते पुढे म्हणतात की विषय लोभ होता जरी त्या वीर रावणाते, विषय लोभ होता जरी त्या वीर रावणाते, अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागराते, अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागराते, स्पर्शिली तयेना गात्रे हिच्या सावलीची, स्पर्शिली तयेना गात्रे हिच्या सावलीची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. श्रोते हो, समुद्राला कितीही भरती आली तरी समुद्र आपली सीमा ओलांडून कधीच बाहेर येत नाही. तो नेहमी आपल्या मर्यादेतच राहतो. तसेच रावण हा अत्यंत विषयासक्त होता हे सर्वमान्य असले तरी त्याने सीतेच्या बाबतीत आपल्या मर्यादेचे उल्लंघन कधीच केलेले नाही. त्याने सीतेच्या सावलीलाही स्पर्श केलेला नाही हे मी पूर्णपणे जाणून आहे, आणि म्हणूनच माझी सीता, माझी स्वामिनी निष्कलंक आहे, असे श्रीराम म्हणतात. श्रोते हो, रावण हा किती कामी, कपटी, विषयलुब्ध होता, परंतु त्याच्यातील दुर्गुणांमध्येही चांगुलपणाचा वास दाखवणारे श्रीराम किती थोर विचारांचे आहेत हे यातून कळते. ते पुढे म्हणतात की अग्निदेव आज्ञा आपुली सर्वथैव मान्य, अग्निदेव आज्ञा आपुली सर्वथैव मान्य, गृहस्वामिनीच्या दिव्ये राम आज धन्य, गृहस्वामिनीच्या दिव्ये राम आज धन्य, लोकमाय लाधे फिरुनी प्रजा अयोध्येची, लोकमाय लाधे फिरुनी प्रजा अयोध्येची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची. श्रोते हो, अग्निदेवांनी सीतेला निष्कलंक म्हणून पुन्हा स्वीकारण्याची जी आज्ञा श्रीरामांना केलेली आहे ती सर्वथैव मान्य असल्याचे ते म्हणतात, आणि पुढे म्हणतात की माझ्या मनात देवी सीतेबद्दल नेहमीच आदर आहे. आज तिने जे अगदी दिव्य करून परीक्षा दिली त्याने तो आदर अधिकच दुणावलेला आहे. इतकी शालीन, इतकी कुलीन, पतिव्रता असलेली जानकी माझी पत्नी आहे याचा मला नित्य अभिमान आहे. तिच्या या दिव्याने मी आज धन्य झालो आहे. आज माझ्या अयोध्येच्या प्रजेला त्यांची माय परत मिळाली असेच मला मनापासून वाटते, असे श्रीराम मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने अग्निदेवांना म्हणत आहेत. श्रोते हो, हे गीत मी असंख्य वेळा ऐकले. यातील गोडी इतकी अवीट आहे आणि भाव तर असे आहेत की कितीही वेळा ऐकले तरी डोळ्यातून आसवे ओघळतातच. श्रीरामांच्या मनातील भाव या गीताच्या माध्यमातून इतक्या चपखल शब्दात मांडणाऱ्या गदिमांच्या प्रतिभा संपन्नतेला माझे शतशः नमन. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.